काळजातून आरपार घुसलेला एक बाण, तो बाण संपूर्ण ताकदीने उपसल्यावर उडालेला तो रक्ताचा धबधबा आणि त्यातून फुटलेली एक आर्त वेदनादायी किंकाळी. असा एखादा भयंकर प्रसंग जेव्हा आपण वाचतो किंवा डोळ्यांसमोर उभा राहतो ना, तेव्हा जाणवतं की तेव्हा अंगावर अक्षरशः काटा येतो. हो ना, आणि जाणवतं की मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या माणसाचा शेवटचा क्षण हा केवळ एक अंत नसून ती एका नव्या एका अधिक गूढ प्रवासाची सुरुवात असू शकते. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण अशाच एका अंगावर काटा आणणाऱ्या प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. नक्कीच. आणि हा प्रवास खूप काही शिकवून जातो. हो, आपला आजचा स्रोत आहे बाजिंद या रहस्यमय कथेचं 74वं पान. पण श्रोत्यांनो, बरं का, आपलं उद्दिष्ट इथे फक्त एक रंजक कथा सांगणं हे अजिबात नाहीये. यामागे दडवी मानवी मानसिकता, एका विचित्र सांकेतिक लिपीचं गूढ आणि एका भयंकर हिंस्र जंगलात जगण्यासाठी सुरू असलेली एकटी धडपड, या सगळ्याच्या मुळाशी आपल्याला जायचंय. कसंय, या प्रसंगाच्या मुळाशी एक अत्यंत अस्वस्थ करणारी भावनिक गुंतागुंत आहे. मृत्यू आणि अज्ञात या दोन्ही गोष्टी जेव्हा एकाच वेळी समोर येतात ना, तेव्हा मानवी मेंदूवर जो प्रचंड ताण येतो त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. अगदी बरोबर. जेव्हा परिस्थिती अचानक नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा माणूस त्या अज्ञातेचा सामना कसा करतो हे पाहणं थरारक असतं. चला तर मग आपण थेट्या प्रसंगातच शिरूया. सूर्यकांतला डबक्यात चमकणाऱ्या बाणावरून जाणवतं की बाजिंद तिथेच आहे. तो धावत जातो आणि पाहतो तर बाजिंदच्या काळजातून तो बाण आरपार गेलेला असतो. बापरे. हो, आणि सूर्यकांत तो बाण अत्यंत ताकदीने उपसतो. रक्ताची भळभळ सुरू होते. तो कसेबसे त्याला पाणी पाजतो. बाजिंद डोळे उघडतो आणि इथे एक अत्यंत हृदयद्रावक क्षण येतो. तो क्षण खूप महत्वाचा आहे. बाजिंद आधी सूर्यकांताकडे पाहतो आणि मग बाजूलाच गतप्राण होऊन पडलेल्या सूर्याच्या मृतदेहाकडे पाहतो. त्या क्षणी त्या मरणासन्न बाजिंदच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात. तो काहीही न बोलता क्षणात आपल्या गळ्यातील ताईत काढतो, सूर्यकांताच्या हातात ठेवतो आणि एका विलक्षण अपेक्षित नजरेने त्याच्याकडे पाहत उघड्या डोळ्यांनी प्राण सोडतो. हे वाचतानाच अस्वस्थ व्हायला होतं. हो ना, बाजिंदचं ते उघड्या डोळ्यांनी मरण पावणं हे वाचतानाच मनात एक विचित्र धडकी भरते. मला कसं वाटतं माहितीये, हे एखाद्या रिले रेससारखं वाटतं, जिथे एक धावक आपला श्वास संपत असताना पुढच्या धावकाच्या हातात बॅटन देतो, पण त्या पुढच्या धावकाला आपण नक्की कोणत्या दिशेने आणि किती अंधारात धावायचा याची काहीच कल्पना नसते. अगदी तेच, काहीच कल्पना नसते. आणि त्या रिले रेसच्या उपमेमध्ये मला एक अत्यंत महत्वाची भर घालावीशी वाटते. इथे केवळ दिशाच अज्ञात नाहीये, तर त्या बॅटनचं वजनही प्रचंड आहे. या संपूर्ण दृश्यात सर्वात लक्षवेधी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे बाजिंदचे ते अश्रू आणि त्याचं उघड्या डोळ्यांनी मरणं. बाजिंदसारखा एक अत्यंत कणखर माणूस रडतो. हो, तो माणूस रडतो तेव्हा ते शारीरिक वेदनेमुळे नसतंच. सूर्याचा मृत्यू पाहिल्यानंतर त्याच्या अश्रूंमधून सर्व्हायव्हर गिल्ट म्हणजे स्वतःच्या डोळ्यांसमोर साथीदाराला गमावल्याची आणि अपयशाची ती तीव्र भावना दिसून येते. त्याने सूर्यकांताला केवळ एक ताईत ठेवलेला नाहीये. मग काय दिलंय त्याने आपल्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचं, त्या अज्ञात प्रवासात मोजलेल्या जीवघेण्या किमतीचं आणि एका भयानक जबाबदारीचं ओझं सूर्यकांताच्या खांद्यावर टाकलं आहे. बापरे. म्हणजे सूर्यकांताला तो ताईत मिळाला असला तरी त्यासोबत एक न मागितलेला शाप किंवा एक भयंकर मोठी जबाबदारीही मिळाली आहे. नक्कीच. आणि बाजिंदचे उघडे डोळे हे एका तत्रुप्त इच्छेचं अत्यंत प्रबळ प्रतीक आहेत. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर अशी अपेक्षित नजर जिवंत राहिलेल्या व्यक्तीच्या मनात कायमची कोरली जाते. ती नजर सूर्यकांताला आता आयुष्यभर शांत झोपू देणार नाही. अजिबात नाही. तो ताईत हातात घेताना सूर्यकांत फक्त एक वस्तू स्वीकारत नाही, तर तो बाजिंद आणि सूर्या यांच्या मृत्यूचं ओझंही नकळतपणे स्वीकारत असतो. आणि या ओझ्याची जाणीव किती भयानक असेल याचा विचारही करवत नाही. सूर्यकांत आपल्या या दोन्ही साथीदारांच्या म्हणजे बाजिंद आणि सूर्याच्या पार्थिवाला अग्नी देतो. तिथेच तो एकटा पडतो आणि मग या सगळ्या धडपडीचा मूळ कारण काय आहे हे पाहण्यासाठी तो ताईत उघडतो. आणि त्यात त्याला काय मिळतं? त्या ताईतामध्ये एक कागद असतो, पण त्यावर कोणतेही स्पष्ट शब्द किंवा सूचना नसतात.
त्यावर असते ती एक अत्यंत गूढ अशी सांकेतिक चित्रलिपी. सांकेतिक लिपीचा वापर हा मानवी इतिहासात नेहमीच ज्ञान लपवण्यासाठी किंवा ते फक्त योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावं यासाठी केला गेला आहे. कसं आहे, जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी प्राणांची आहुती दिली जाते ना, तेव्हा ती गोष्ट साध्या शब्दात लिहून ठेवणं अत्यंत धोक्याचं असतं. ते खरंय, पण त्या चित्रांचं वर्णन ऐकून कोणी चक्रावून जाईल. थांबा, मला इथे एक गोष्ट खटकतीये. कोणती गोष्ट? त्या कागदावर चित्रे आहेत. एक हत्ती, 2 वाघ, एक नागमोडी वळण घेतलेला साप, पाण्याचा धबधबा, मुंग्यांचं वारूळ आणि या सर्व जंगली आणि हिंस्र प्राण्यांच्या बरोबर मध्यभागी एका सोनेरी रंगात काढलेल्या वहीचं चित्र आहे. हे अजिबात तर्कसंगत वाटत नाही. ही सगळी भयानक जंगली प्राण्यांची चित्र आहेत, मग बरोबर मध्यभागी सोनेरी वही का? एका हिंस्र जंगलाच्या नकाशात मानवनिर्मित वहीचं काय काम? हा खूपच उत्तम प्रश्न आहे. म्हणजे हे जंगलातील प्रत्यक्ष धोक्यांचं वर्णन आहे की एखाद्या गुप्त ज्ञानाचा किंवा प्रचंड मोठ्या खजिन्याचा तो एक लाक्षणिक म्हणजे रूपकात्मक नकाशा आहे? प्राण्यांच्या गर्दीत मानवाने तयार केलेली वही, ती सोनेरी रंगाची, हे खूपच विसंगत वाटतं मला. हो, पण ती विसंगती मुद्दाम निर्माण केलेली आहे आणि तिथेच त्या नकाशाचं खरं रहस्य दडलेलं आहे. याला आपण आजच्या काळातील 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन किंवा द्विस्तरीय सुरक्षेसारखं समजू शकतो. अच्छा, म्हणजे कसं? पहिला स्तर म्हणजे तो नकाशा आणि त्यावरील चिन्हे मिळवणं, जे बाजिंदेने सूर्यकांताला दिलं. पण दुसरा स्तर हा प्रत्यक्ष जंगलातील अनुभव आणि बुद्धिमत्ता आहे. जर हा कागद एखाद्या अयोग्य व्यक्तीच्या किंवा शत्रूच्या हाती लागला तर त्याला ती फक्त काही प्राण्यांची वेडीवाकडी चित्रे वाटतील. हो, बरोबर. पण सोनेरी वही हा त्या संपूर्ण चित्रलिपीतील एकमेव मानवनिर्मित घटक आहे, जो हे दर्शवतो की या निसर्गाच्या गोंधळात आणि धोक्यांच्या पलीकडे एक अत्यंत मानवी, जाणीवपूर्वक जतन करून ठेवलेलं असं काहीतरी आहे. म्हणजे ती वही एखाद्या अंतिम सत्याचं किंवा प्रचंड महत्वाच्या ज्ञानाचं प्रतीक असू शकते तर? अगदी बरोबर. सोनेरी रंग हा नेहमीच पावित्र्याचा, चिरंतन टिकणाऱ्या गोष्टीचा किंवा अशा ज्ञानाचा दर्शक असतो ज्याची किंमत सामान्य संपत्ती किंवा सोन्या नाण्यांपेक्षाही जास्त असते. आणि त्याच्या आजूबाजूला असलेले हत्ती, वाघ, साप आणि मुंग्यांचे वारूळ हे त्या ज्ञानाचे रक्षक आहेत. हो, रक्षक आहेत. किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर त्या वहीपर्यंत पोहोचण्याच्या मार्गातील ते जीव घेणे टप्पे किंवा अडथळे आहेत. बाजिंदा आणि सुरजा यांनी स्वतःचा जीव गमावला तो याच अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात. हा नकाशा हे स्पष्ट करतो की ते सोनेरी रहस्य मिळवण्यासाठी निसर्गाच्या सर्वात हिंस्र शक्तींचा सामना करावाच लागेल. बापरे, हे ऐकल्यावर सूर्यकांताच्या परिस्थितीची कल्पना करून बघा. तो एकटाच जंगलात आहे, त्याचे साथीदार मरण पावले आहेत, तो 4-5 दिवस फक्त कंदमुळं खाऊन जगतोय. तो रोज रात्री झोपताना तो कागद उघडून त्या गूढ चिन्हांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. डोकं चालवत असतो बिचारा. हो ना, तो आपला मेंदू चालवून या कोड्याची उकल शोधत असतो. पण त्याला कुठे माहीत असतं की हा नकाशा फक्त कागदावर मर्यादित राहणार नाही. दिवसा या चिन्हांचं जिवंत आणि अत्यंत भयानक रूप त्याला प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे. आणि हीच ती वेळ असते जेव्हा कथेचा आणि मानवी मानसिकतेचा जो वेग आहे म्हणजे पेसिंग ते अचानक बदलतं. कसं काय? सुरुवातीला आपण पाहतो की सूर्यकांत रात्रीच्या शांततेत संथपणे त्या सांकेतिक लिपीचं गूढ उकळण्याचा बौद्धिक प्रयत्न करत आहे. इथे त्याचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे विचार करणारा, तर्क लावणारा मेंदू काम करत असतो. पण वास्तव जेव्हा समोर येतं, वास्तव जेव्हा समोर येतं तेव्हा हा तर्क करणारा मेंदू पूर्णपणे बंद पडतो आणि माणसाचा मूळ आदिम मेंदू, ज्याला फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स म्हणतात, तो जागा होतो. आणि तो रिस्पॉन्स जागा होण्याचं कारणही तसंच भयानक असतं बरं का. एके दिवशी सूर्यकांत जंगलात फळे आणि कंद गोळा करत असतो आणि अचानक पाठीमागून वाघाची एक भयंकर डरकाळी त्याच्या कानावर पडते. अरे बापरे, त्या आवाजानेच त्याच्या सर्वांगावर काटा उभा राहतो. त्याला जाणवतं की आपण चुकून वाघाच्याच परिसरात, त्याच्या हद्दीत पाऊल ठेवलं आहे. तो तिथून जाण्यासाठी मागे वळणार इतक्यात त्याला वाघाचे ते प्रचंड धूळ समोर उभे असलेले दिसते. अंगावर शहारे आणणारा प्रसंग आहे हा. हो ना. तो जीवघेणा प्रसंग समोर येताच सूर्यकांत जीवाच्या आकांताने धावू लागतो. धावता धावता तो एका ओढ्यावर बांधलेल्या जुन्या लाकडी सेतूवर म्हणजे पुलावर चढतो आणि तिथेच एक भयंकर घटना घडते. कडाडड असा एक प्रचंड मोठा आवाज करत तो लाकडी सेतू मधोमध तुटतो.
आणि सूर्यकांत खाली पडतो. हो, सूर्यकांत थेट त्या पाण्याच्या ओढ्यात पडतो आणि पाण्याचा प्रवाह ओलांडून कसेबसे पोहत ओढ्याच्या पलीकडच्या किनारी लागतो. आता इथे एक गोष्ट मला स्पष्टपणे दिसतीये. त्या कागदावरील ती चिन्हे जणू वास्तवात जिवंत होत आहेत. बरोबर. आपण मगाशी त्या गूढ नकाशावर काय पाहिलं? 2 वाघ आणि पाण्याचा धबधबा. आणि आता प्रत्यक्ष काय घडलं? सूर्यकांताचा सामना एका खऱ्याखुऱ्या प्रचंड वाघाशी झाला आणि त्याला आपला जीव वाचवण्यासाठी पाण्यात त्या ओढ्यात पडावं लागलं. कागदावरचं चित्र आणि प्रत्यक्ष वास्तव यात अचानक एक भयानक सांगड घातली गेलीये. म्हणजे तो नकाशा फक्त दिशा दाखवत नाहीये, तो भविष्यात घडणाऱ्या घटनांची जणू एक भविष्यवाणीच करत आहे. आणि म्हणूनच या घटनेकडे केवळ एक अपघात म्हणून पाहता येणार नाही. जेव्हा तो लाकडी सेतू तुटतो ना, तेव्हा तिथे एक अत्यंत शक्तिशाली रूपक तयार होतं. कथांच्या किंवा मानवी प्रवासाच्या संरचनेत पूल तुटणं हे नेहमीच पॉइंट ऑफ नो रिटर्न असतं. म्हणजे आता परतीचे सर्व मार्ग कायमचे बंद झाले आहेत. अगदी बरोबर. सूर्यकांताचा त्याच्या जुन्या सुरक्षित जगाशी असलेला भौतिक आणि मानसिक संपर्क त्या तुटणाऱ्या पुलासोबतच कायमचा तुटलाय. आता तो अशा एका प्रवासात ओढला गेलाय जिथून त्याला मागे फिरता येणार नाही. त्याला आता त्या नकाशाच्या पुढच्या टप्प्यांना, त्या भयानक संकटांना सामोरं जावंच लागणार आहे. बापरे, म्हणजे तो सेतू तुटला तो फक्त लाकडाचा नव्हता. तो सूर्यकांताचा त्याच्या भूतकाळाशी असलेला दुवा होता, जो आता नष्ट झाला आहे. एका बाजूला बाझिंजाच्या मृत्यूचे ते ओझं, त्या उघड्या डोळ्यांनी टाकलेली न समजलेली जबाबदारी, आणि दुसऱ्या बाजूला हे जिवंत होऊ लागलेले जंगलातले धोके. त्याला आता निर्णय घ्यायचे आहेत, आणि तेही अशा गोष्टींवरून ज्याचा त्याला पूर्ण अर्थही माहीत नाहीये. आणि मानवी स्वभावाची खरी ओळख अशाच क्षणी होते बघ. माहितीच्या आणि आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांच्या जंजाळातून आपल्याला इथे खूप महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते. अनेकदा आयुष्यात आपल्याला जे नकाशे किंवा मार्गदर्शक तत्वे मिळतात, त्यांचा अर्थ आपल्याला सुरक्षित वातावरणात बसून कधीच समजत नाही. हे अगदी खरंय. जेव्हा आपण खऱ्या अर्थाने त्या संकटात सापडतो, जेव्हा एखादा वाघ आपल्या मागे लागतो, तेव्हाच त्या चिन्हांचा खरा अर्थ उलगडतो. समजणं हे नेहमीच कृती करण्याआधी येत नाही. अनेकदा कृती करणं, जगण्यासाठी धडपड करणं, हाच तो अर्थ समजून घेण्याचा एकमेव मार्ग असतो. वा. सूर्यकांताला तो नकाशा रात्री शांत बसून समजणारच नव्हता. तो नकाशात जगण्यासाठी होता, केवळ वाचण्यासाठी नाही. हे निरीक्षण खरोखरच विचार करायला लावणारं आहे. म्हणजे आपण कृतीतूनच अज्ञाताचा अर्थ शोधू शकतो. आपण आजच्या या प्रवासात अनेक थरारक गोष्टी पाहिल्या. मृत्यूच्या दारातील एक अत्यंत वेदनादायी प्रसंग, जिथे बाजिंद बाण लागून मरतो आणि जाताना एक मूक जबाबदारी सोपवून जातो. त्यानंतर ताईतातून मिळालेली ती अजब गूढ सांकेतिक चित्रलिपी, ज्यात हत्ती, वाघ, साप आणि मध्यभागी एक रहस्यमय सोनेरी वही आहे. आणि शेवटी जंगलातील जगण्यासाठीचा तो थरारक संघर्ष, जिथे वाघापासून वाचताना सेतू तुटून सूर्यकांत पाण्यात पडतो आणि परतीचे सर्व मार्ग बंद होतात. या संपूर्ण प्रवासात निसर्गाचं रौद्र रूप आणि मानवाची जगण्याची धडपड यांच्यातील जो संघर्ष आहे, तो आपल्याला एका व्यापक सत्याची जाणीव करून देतो. माणूस कितीही अगतिक झाला तरी त्याच्यात संकटांना तोंड देण्याची आणि अज्ञात गोष्टींचा वेध घेण्याची एक अफाट क्षमता असते. अगदी खरंय. सूर्यकांत आता एका अशा चक्रव्यूहात अडकला आहे, जिथे त्याचं ज्ञान आणि त्याचं अज्ञान या दोन्ही गोष्टी त्याची परीक्षा घेत आहेत. आणि याच चक्रव्यूहातून एक अत्यंत अस्वस्थ करणारा पण तितकाच चक्रावून टाकणारा प्रश्न निर्माण होतो, जो आपल्या आजच्या या संदर्भ साहित्यात थेट दिलेला नाहीये, पण त्यातून साहजिकच उद्भवतो. कोणता प्रश्न? जर त्या कागदावरील वाघ आणि पाणी ही चिन्हे प्रत्यक्षात सूर्यकांताच्या मार्गात अगदी जशीच्या तशी जीव घेण्या रूपात आली आहेत, तर भविष्यात तो नागमोडी वळणाचा साप, तो हत्ती आणि ते मुंग्यांचे वारूळ त्याच्यासमोर कोणत्या भयानक रूपात येतील? हा खूपच महत्वाचा विचार आहे. ते खरोखरच जंगली प्राणी असतील, ती निसर्गाची काही वेगळीच प्रलयकारी संकटे असतील, किंवा कदाचित ती त्याच्या स्वतःच्या मनातील भीतीचीच वेगवेगळी रूपे असतील. आणि त्याहीपेक्षा मोठा प्रश्न हा आहे की मृत्यूशी झुंज देत, या सगळ्या संकटांना पार करत, जेव्हा तो त्या सोनेरी वहीपर्यंत अखेर पोचेल, तेव्हा त्या वहीत नक्की असं काय लिहिलेलं असेल? तोच तर मूळ प्रश्न आहे. बाजिंदसारख्या अनुभवी माणसाने स्वतःचा जीव ज्या गोष्टीसाठी दिला, ती गोष्ट केवळ एखादा खजिना असू शकत नाही. तो ताईत, तो नकाशा सूर्यकांताला वाचवण्यासाठी आहे, की त्याला त्या वहीपर्यंत पोचण्याच्या योग्यतेची खात्री करण्यासाठी घेतलेली एक अत्यंत कठीण जीवघेणी परीक्षा आहे?
बापरे, हा विचार खरोखरच झोप उडवणार आहे. तो नकाशा एक मार्गदर्शक आहे की एक अत्यंत क्रूर मृत्यूचा सापळा हे समजणं कठीण आहे. ती सोनेरी वही सापडेल का? आणि सापडली तर ती कोणती गुपिते उघड करेल ज्यामुळे निसर्गाचे हे सर्व हिंस्र रक्षक तिला लपवून बसले आहेत? हे प्रश्न नक्कीच डोकं चक्रावून टाकतात. हो ना? या अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांसोबतच आपण आजच्या या रहस्यमय आणि थरारक सखोल विश्लेषणाचा इथेच समारोप करूया. हा प्रवास आणि हे गूढ मानवी मन आणि निसर्गाच्या संघर्षाबद्दल आपल्याला नक्कीच खूप काही विचार करायला लावतं. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चक्रावून टाकणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत या सोनेरी वहीच्या रहस्याचा शोध विचारांच्या पातळीवर नक्कीच सुरू राहील.